बाजारात मिळणारी मटार कचोरी जर घरी बनवली तर चला पाहूया मटार कचोरीची रेसिपी। ही मटार कचोरीची रेसिपी खूप खुशखुशीत आणि कुरकुरीत होण्यासाठी काय टिप्स लागतील त्या मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, याप्रमाणे आपली मटार कचोरी तयार होईल। तर त्यासाठी आपल्याला मसाला लागणार आहे। मसाला आपण करून घेऊया। काळी मिरी 1 टेबलस्पून घेतले, धणे 2 टेबलस्पून घेतले, बडीशेप 1 टेबलस्पून घेतले आणि हे भरभरीत आपल्याला वाटून घ्यायचं। हा मसाला आपण समोस्यासाठी किंवा पराठ्यासाठीही वापरू शकता। आणि ओलं वाटण करून घ्यायचं आहे। त्यामध्ये कोथिंबीर, 2 मिरची आणि आल्याचे तुकडे घेतले 2 आणि ते पण मी बारीक वाटून घेतलेले आहेत। आता एका कढईमध्ये 1-1.5 चमचा तूप घालून घ्यायचे। तूप घातल्याने भाजीची चव खूप छान लागते, त्यामुळे तूप नक्की घाला। आणि त्यामध्ये मी मटार घातलेत। मटार मी जवळजवळ 1 बाउल टाकलेले आहेत आणि ते 1 मिनिट आपण स्लो गॅसवरच परतून घ्यायचं आहे। परतून झाल्यानंतर आपण वाफवून घ्यायचे त्याला मटारला, म्हणजे चांगले आपले वाफून निघतील, म्हणजे थोडे शिजले गेले पाहिजे। आणि शिजल्यावरती आपण 1-2 मिनिटांनी त्याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहे। मीठ चवीनुसार घालून घ्या आणि परत मीठ आपण परतून घेतलं आहे। आणि आता मॅशरनी तुम्ही हे वाटाणे थोडेसे दाबून घ्या। त्याची पेस्ट करायची नाही आहे, याप्रमाणे भरभरीत त्याला मॅश करून घेतलेलं आहे। बघा, याप्रमाणे दाबून घ्या, म्हणजे कचोरी खाताना आपल्याला खूप ते कडक लागणार नाही। आता मध्येच मी तेल घालून घेतले आणि मसाले त्यात भाजून घेणार आहे। तर मी वाटलेला जो धणे, बडीशेप आणि काळी मिरीचं भरभरीत वाटून घेतलं होतं ते मी 2 टीस्पून घेतलं आहे आणि 1.5 टीस्पून मी ओलं वाटण पण टाकून घेतलं आहे, मिरची आणि कोथिंबीरचं। आणि ते व्यवस्थित आपण त्याच्यात मिक्स करून घेऊया। 1 मूठ कोथिंबीर घेतली आहे, बारीक चिरून टाकलेली आहे। आणि त्यामध्येच आपल्याला आमचूर पावडर घ्यायची। आमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबाचा रस टाका। आणि हिंग टाकलेलं आहे आणि ओवा हातावर चोळून मी त्याच्यात टाकून घेत आहे। याप्रमाणे आपण सर्व साहित्य टाकून घेतलेलं आहे। आता आपण हे व्यवस्थित आपण भाजी मिक्स करून घेऊया आणि त्याला 1 मिनिट अजून त्याला शिजून घेऊया। मसाले घातल्यामुळे ते शिजले पाहिजे, मसाले वाटणाला लागले पाहिजे। मटार आपले चांगले, मटारची भाजी आपली चांगली तयार झालेली आहे। याप्रमाणे आपली मटारची भाजी तयार झाली, आपण थंड करत ठेवली आहे। आता आपण कचोरीचं आवरण कोणत्या पिठाचं लागतं ते आपण करून घेऊया। तर त्यासाठी आपल्याला मैदा लागणार आहे 1 बाउल आणि मीठ घातले चवीनुसार। आणि अंदाजे आपण 1 बाउल मैदा असेल तर 2 टेबलस्पून आपण तेल घालून घेणार आहे आणि मीठ थोडंसं घालून घेतलं आहे। आणि आता आपण ते पीठ थोडं पाणी घालून मऊसर मळून घेतलं आहे। कडक मळायचं नाही आहे, थोडंसं मऊसरच मळून घ्या। आणि 1 तासानंतर आपण ते पीठ परत व्यवस्थित मळून घेणार आहे। बघा, याप्रमाणे मऊसर आपलं पीठ तयार झालं पाहिजे। आता आपण ते पीठ जवळजवळ 1-2 मिनिटं चांगलं मळून घ्यायचं आहे। यापेक्षाही मऊ असं पीठ आपलं तयार झालं पाहिजे, म्हणजे आपल्या कचोऱ्या खूप खुसखुशीत अशा होतील। याप्रमाणे आपला पिठाचा गोळा तयार झालेला आहे। त्यातला मी लिंबा एवढा गोळा घेतला आहे आणि त्याची आता खोलगट अशी वाटी तयार करून घेणार आहे। जास्त पातळ करू नका, याप्रमाणे आपण थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे। आणि आता त्याच्यामध्ये मावेल एवढं, म्हणजे 1 टेबलस्पून भाजी घालून घेते आहे मटारची आणि त्याच्या कड्या सगळ्या जुळवून घेते आहे। याप्रमाणे भाजी आतमध्ये दाबून आपण बाजूच्या कडा जुळवून घेऊया आणि व्यवस्थित सील बंद करायचं आहे, नाहीतर तेलामध्ये सुटू शकतील। त्यामुळे व्यवस्थित सील बंद करून घ्या, असं दाबून घ्या आणि नंतर त्याला चपटा आकार द्या। जास्त चपट करू नका, थोडंसं जाडसर ठेवा। याप्रमाणे आपण सगळे गोळे तयार करून घेणार आहोत। आता ते ओला कपडा घालून आपण झाकून ठेवलं आहे। तेल तापत ठेवलेलं आहे। तेल आपलं जास्त तापलेलं नाही पाहिजे, स्लो गॅसवरतीच आपल्याला कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत। 50% तेल तापून झाल्यानंतर आपण 1-1 कचोरी मावेल तेवढी
टाकून घ्यायची आहे। माझी कढई छोटी असल्याकारणाने 4च त्याच्यात कचोऱ्या राहतील। याप्रमाणे स्लो गॅसवर आणि मध्येच थोडासा मीडियम करायचा आहे आणि परत स्लो करायचा आहे। याप्रमाणे आपण हलवत कचोरीला आपण त्याला परतून घेत आहोत। सुरुवातीला आपण कचोरी परतायची घाई करू नका, 1 मिनिट अशीच ठेवा आणि नंतर परतून घ्या। याप्रमाणे आपल्या लालसर रंगावरती कचोऱ्या तळून काढायच्या आहेत। ही मटार कचोरी आपली कशी झाली तुम्ही नक्की सांगा। जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक शेअर सबस्क्राईब करा। नमस्कार।